हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. तर कशा आहात? तर तुम्ही बघत असाल की आता बाईक माझी हायवेवरती आहे. कुठे चाललो आहे? तर आम्ही चाललो मुंबई टू प्रयागराज महाकुंभ मेला 2025. सो आता आम्ही आलेलो आहोत नाशिक क्रॉस करून 200 किलोमीटर पुढे, आणि हा तो हायवे आहे. आणि मुंबई टू प्रयागराज हे 1400 किलोमीटर आहे, आणि ते आम्ही 2.5 दिवसात कवर करायचा प्लॅन ठरलेला आहे. त्याप्रमाणे आज शनिवार आम्ही निघालेलो आहोत सकाळी 4:30 वाजता. आणि आता बघूया पुढे किती वाजेपर्यंत बाईक चालवायची आहे आणि हॉल्ट कुठे घ्यायचं आहे. मोस्टली एम पीमध्येच असेल, कारण एम पीची बॉर्डर यायला वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही हा सुंदर दृश्य पाहू शकता. सो तुम्ही बघू शकता हे डोंगर, रस्ते, हायवे. तर असंच पुढे जात राहणार आहे. आम्ही 3 मित्र आहोत, 3 बाईक्स, KTM, ॲव्हेंजर आणि माझी स्वतःची एक्सपल्स 200. सो चला पुढे जात राहूया. आणखी सकाळी खूप थंडी होती म्हणून मी आतमध्ये लायनरही घातले आणि वरनं एक विंड शीटर पण आहे. नाशिकनंतर जी थंडी लागायला लागली ती एकदम मजबूत, हातही गारटलेले एकदम. तर जसं ऊन पडेल तसं थोडं क्लायमेट चेंज होत राहील. जाऊया पुढे, आणि लवकरात लवकर MP बॉर्डरसुद्धा लागणार आहे.
तर इथे एक छोटासा घाट लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रॅफिकसुद्धा आहे ट्रकमुळे कसे साईड बाय साईड चालले. चलो 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 जल्दी चलो. आम्ही निघालेलो आहोत आणि पुढे सुद्धा जॅम दिसतोय. अरे बाप रे, पुरा ट्रेलरच आहे. पुढपर्यंत ट्रॅफिक दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हा छोटासा घाट आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेला आहे. ठीक आहे, निघूया हळूहळू. चलते रहो. ट्रेलर ट्रक. अरे अजय तो एक मित्र माझा अजय म्हणून आहे, तो पुढे निघालेला आहे आणि त्याच्या पाठी 2 बायकर्स आहेत, ते आमच्यावर नाही आहेत. आणि एक जो आहे तो पाठी आहे अजून KTM 390वर. तो चलते रहो. अरे क्या बड़ा जॉब है पवन चक्की. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता आहोत MP मध्य प्रदेश. तर कालची जे आम्ही हॉल्ट घेतलेला आहे तो घेतला आहे आम्ही MPमध्ये. देवास म्हणून हे ठिकाण होतं, त्याच्या पुढे जस्ट आम्हाला एक हॉटेल छानसं मिळालं. आणि हे माझे मित्र, पाठी जो गेला तो अनिल KTMवर आणि पुढे आहे तो अजय ॲव्हेंजर 160 आणि मी स्वतः एक्सपल्स 200. तर काल आम्ही 640 किलोमीटर छानपैकी मारले. वाटलं नव्हतं की इतके आम्ही कवर करू, पण केले. आणि आताही देखील आजचा दिवससुद्धा आमचा 600 मारण्याचा प्लॅन आहे. मग उद्यासाठी कमीत कमी 1 किलोमीटर ठेवणार आहोत, कारण उद्या आम्ही स्नानासाठी प्रयागराजला असू. दुपारपर्यंत तरी ॲटलिस्ट 12-1 वाजेपर्यंत तरी असा प्लॅन आहे. पुढे बघूया काय होतं आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि हा चांगलासा रोड MPचा, शेती आजूबाजूला आणि सनराईज गुड मॉर्निंग बघू शकता. आणि मलाही बघू शकता मिररमध्ये. राईडचा दुसरा दिवस. सो आणि आम्ही निघालो आता प्रयागराजकडे. हो, खूप थंडी आहे.
बघू शकता किती छानसा रोड, दोन्ही बाजूला शेतच शेत. हे बघा, या गुगल बाबाने आम्हाला हा रस्ता दाखवला आहे. रस्ता तर दाखवला आहे खरा, पण सिंगल रोड आहे हा पूर्ण. आणि ट्रॅफिक थोडं कमी आहे, इथे तरी कमी आहे, पण मध्ये आम्हाला भरपूर ट्रॅफिक मिळालं की कार वगैरे सगळं भरपूर ओव्हरटेक करताना थोडं रिस्कीच आहे हा रोड. पण बघू आता निघूया. आणि बऱ्याच महाराष्ट्राच्या गाड्या इथूनच पास होत आहेत प्रयागराजच्या दिशेने, तर आम्हीसुद्धा हाच रोड निवडला आहे. पुढे बघूया काय होतं. चलते जंगल सुरू झालेलं आहे. दोन्ही साईडला पूर्ण झाडीच झाडं बघू शकता. आणि जर रात्री इथे गाडी चालवायची असेल तर काय कंडिशन्स असतील तुम्ही समजू शकता. आणि पुढे काहीतरी झालेलं दिसतंय. अरे 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 बापरे, एक मोठं ॲक्सिडेंट झालेलं दिसतं इथे. कारची तुम्ही दशा बघू शकताय. आणि कोण पॅसेंजर असेल तर त्यांना काही लागलं नसेल तर बरं आहे. चला आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला पहिलाच बोललेलो की हा रोड थोडा रिस्कीसुद्धा आहे. आणि खरंच इथे बघायला मिळालं एक ॲक्सिडेंट. आय थिंक इथे कुठेतरी क्रॅश झालेलं आहे. इथे काचा पडलेल्या आहेत, ऑइल आहे. चलो चलते हैं भाई, इधर से निकले हैं. चलो चलो चलो.
एम पीचं जंगल काही संपत नाही आहे. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट